नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 44% वाढ, बदलणार पगाराची रचना, तर फिटमेंट फॅक्टरमध्येही होणार मोठी वाढ. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही बातमी शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात आता 44% वाढ होणार असल्याची शक्यता आहे. तसेच पगाराची रचना सुद्धा बदलण्याची शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळावा याकरिता महागाई भत्त्या 4% वाढ करण्यात आली आणि त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना 42% ऐवजी 46% इतका महागाई भत्ता मिळत असून तो 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ झाली आहे. यानंतर मात्र आता कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग आणि फिटमेंट फॅक्टर केव्हा वाढेल याबाबतची प्रतीक्षा असल्याचे चित्र दिसून येत आहे. जर सरकारच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टींना मंजुरी देण्यात आली तर कर्मचाऱ्यांचा पगार हा 44% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन आणि भत्ते मिळत आहेत. साधारण 2014 या वर्षी शिफारसी लागू करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणीही करण्यात येत असून याबाबत काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी निदर्शने देखील केलेली आहेत. 2024मध्ये लोकसभा निवडणुकीच्या नंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून 8वा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो आणि त्याची अंमलबजावणी 2025-26 पर्यंत होऊ शकते अशी ही शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने 8वा वेतन आयोग लागू केला तर फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ होईल. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये फिटमेंट फॅक्टर खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कर्मचाऱ्यांच्या पगारावर महागाई भत्त्याचा जसा प्रभाव असतो तसाच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर फिटमेंट फॅक्टरचा देखील प्रभाव असतो. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. सरकारने 3.68% पर्यंत फिटमेंट फॅक्टर वाढवावा अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. समजा जर कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून 8वा वेतन आयोग लागू करण्यात आला किंवा फिटमेंट फॅक्टरची टक्केवारी वाढवली तर कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्यास यामुळे मदत होणार आहे. सरकारच्या माध्यमातून फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68% वाढ करण्यात आली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 44% पेक्षा जास्त म्हणजे थेट 8,000 ते 26,000 रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.